छत्रपती संभाजीनगरमधली आपण दृश्य बघतोय। मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय। प्रभाग क्रमांक 23 मधील मतदान केंद्रावरती हा गोंधळ झालेला आहे। महिला आणि नागरिक हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेरची आपण दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय। प्रभाग क्रमांक 23 मध्ये मतदान केंद्रावरती हा सगळा गोंधळ दिसतोय। महिला आणि नागरिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। पोलिसांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागला। छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्राबाहेर प्रभाग क्रमांक 23च्या मतदान केंद्राबाहेर हा सगळा गोंधळ झालाय। आमचे प्रतिनिधी अविनाश सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊ। अविनाश, काय नेमका गोंधळ झालेला आहे? महिला आणि जे काही पुरुष आहेत तिकडचे नागरिक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावरती हा संपूर्ण गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आम्ही फक्त 20 मिनिट उशिरा झालो तरी आम्हाला का आत घेत नाही। खरं तर उमेदवार जे आहेत ते आत मतदान केंद्रामध्ये कसे असू शकतात असा नागरिकांचा आक्षेप आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांची अतिरिक्त कुवत देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। संपूर्ण पोलीस आपण जर बघितलं तर या ठिकाणी अलर्ट मोडवर आपल्याला दिसतात। नागरिक प्रचंड आक्रमक झालेले या ठिकाणी खरं तर आपल्याला दिसून येतात। संपूर्ण महिला असेल नागरिक असेल यांनी गेटवरून कुदून आतमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही महिला आपल्या सोबत काय झालंय मावशी, काय झालंय? उमेदवार आतमध्ये पैसे वाटू लागलेत। उमेदवार आतमध्ये प्रशासन सगळं मॅनेज झालेलं आहे। उमेदवार आतमध्ये पैसे वाटू लागला। आमच्या कोणत्याही उमेदवाराला आतमध्ये जाऊ देत नाहीयेत। लॉक लावून घेतलंय। उमेदवाराला हक्क नाहीये, उमेदवाराला हक्क नाही। उमेदवाराला आतमध्ये जायचा हक्क नाही का? प्रतिनिधीला आतमध्ये जायचा हक्क आहे का नाही? प्रमोद राठोड कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत? ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि ते एकटेच आतमध्ये आहेत। पैसे वाटू लागलेत। पोलीसवाल्यांनी लॉक केलेलं आहे। आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीये। तुमची मागणी काय आहे? तुम्ही मतदान तर केलंय, मग आत कशासाठी केलं? माझा भाऊ उभा आहे। माझ्या भावाला आतमध्ये सोडण्यात या उमेदवाराला। जे मतदार आहेत त्यांना देखील आत सोडल्या जात नाहीये। त्यांना पण सोडलं जात नाही। आणि काही भाजपच्या लोकांनी आतमध्ये पैसे वाटतात। भाजपचे लोक आतमध्ये पैसे वाटतात। त्यांना अधिकार आहे त्यांना पैसे वाटण्याचा। आम्हाला अधिकार नाही का? आम्हाला अधिकार नाही। आपण जर बघितलं तर नागरिक या ठिकाणी हात जोडताना देखील आपल्याला दिसून येत आहेत। मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी मतदानाला जाण्यासाठी नागरिक या ठिकाणी हात जोडताना आपल्याला दिसून येत आहेत। तर बरेच आरोप या ठिकाणी होत आहेत की मतदान केंद्रामध्ये उमेदवार देखील गेलेले आहेत, उमेदवार तिकडे पैसे वाटतात असे या नागरिकांचे आरोप आहे। त्यासाठी हे नागरिक या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये